विशाल दादा नमस्कार. नमस्कार. दादा काय सांगाल, आजची गाडी एक छान सुंदर होती आणि आपल्या दोन्ही नंदींचा पल पण भारी होता. प्रथमतः तुमचे सर्वांचे आभार. आणि समोरची गाडी पण अपराजित जोडी होती. सुनीलदाचा सोन्या आणि टिटवी अजूनपर्यंत हरलेली नव्हती गाडी. आदनांचा आणि आमची काय दोन्ही माझा दोस्त येतो बारकेपणापासून, घरचीच आहे आम्ही एकदम. आदनांनी फोन केला का आपली गाडी जुळली तर काहीतरी मोठा धमाका होईल आणि आदनांनी करून दाखवला धमाका. नक्कीच दादा, टिटवी बद्दल सांगायचं झालं तर चांगला पल आहे त्यांचं पण. बोलिवलीचा टिटवी आणि कोठारीचा सोन्या, ती गाडी अजूनपर्यंत पडली नव्हती. मी त्याच बोललो ना, अजूनपर्यंत अपराजित जोडी होती ती. चांगली गाडी पळत आणि महाराष्ट्रात नाव आहे. अख्खे महाराष्ट्रात सोन्याचा आणि टिटवीचा नाव आहे. आणि माझा आम्ही काय आदनांचा पण सांगतो मी, आम्ही काय खेळताव पण आणि पैरे पण करताव एकमेकाशी. तसला खेळत ना आमचा म्हणजे का आनंदापोटी. आनंदापोटी. दादा काय सांगाल, या का कुठेतरी ना तुमच्याकडनं शिकण्यासारखं बरेचसं यंग पिढीला, कारण का कुठेतरी बघा आता त्यांची अगोदरची पण शर्यत पराजित होती, पण लोकांना कुठेतरी वाटतं का त्याला एक बदला म्हणून लगेच गाडी पकडता. पण तुम्ही आता सांगितलं की मैत्रीपूर्ण कुठेतरी बदल्याचाही शर्ती आम्ही नाही केल्यात त्या. बरोबर आहे, तसला नाही केल्यात बदला. दादा कुठेतरी अशा कशा प्रकारे आपण शर्ती केल्या पाहिजे तुमच्या मध्ये? आज शर्ती पण करायच्या, उद्या पैरे पण करायचं, परत शर्ती पण करायच्या, ह्यो केलाय. दादा येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षाचा कुठारीच्या सोन्या बोला किंवा टिटवी सोबत कधी पैरा वगैरे बघायला भेटेल का? टिटवी पण बाहेरशी पळत, पक्षा पण बाहेरशी पळत. सोन्याला माझा पैरा होतं आणि गेल्या वर्षी पण झालेला आहे. आणि सध्या विमान आणि पक्षा ही गाडी पळत. दादा आता बघा गुलालामध्ये राहिली ना गाडी का, म्हणजे सगळीच जण तीच गाडी जास्तीत जास्त पळवतात आणि खरोखर आजच्या आपल्या गाडीला स्पीड पण तेवढंच होतं. मग नियोजन कसं काय असणार येणाऱ्या काळामध्ये? नियोजन काय आदनान आम्ही मिळून सगळं करतो. नियोजन काय फोनवर ठरवायचं तसं. पक्षाबद्दल सांगा ना जरा. पक्ष आपला पब्लिकला लय भारी पळाला, म्हणजे खरोखर खालून जसा निघला ना वाटत होतं कुठेतरी 19-20 होईल. मला लय आशा होते आज. आता या अड्ड्यानं मी मोठी गाडी एक पण नव्हती जिंकली, पहिले आज मोठी गाडी जिंकली अड्ड्या. गेल्या वर्षी 2-3 मोठ्या गाड्या मार खाल्ल्यात मी आणि पक्षाने पहिला चांगला मोठा गुलाल दिला मला. नक्कीच दादा, खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. येणाऱ्या काळामध्ये अशाच मैत्रीपूर्ण शर्ती करा आणि असाच गुलाल घेत राहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. धन्यवाद दादा. धन्यवाद तुमच्या. दादा येणाऱ्या काळामध्ये आपला पक्ष कोणत्या मैदानात आगामी मैदान दिसला आपल्याला? बघू आता जसा समोरचा भाऊ विशाल कानवकर काय बोलेल तसा होईल सगळं. नक्कीच दादा, कारण का आज प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे ना एक वेगळी गाडी बघितली ना, मोठी गाडी बघितली का तो वेगळा एक उत्साह असतो गाडी बघण्याचा. आणि दादा तो ज्या पक्षाने आपल्याला पूर्ण जनतेचा प्रेम मिळवून दिलं त्याविषयी काय म्हणणार? पक्ष ज्या दिवशी नावावर घेतला ना, नावावर घेतल्यापासून एक गाडी गेली ती पण माझी चुकीमुळे गेली. तशी गाडी गेली नसती. टिटवीनेच हरवलेला आम्हाला गेल्या मैदानानंच. ते आता झाले आपली शर्यत, पण ते प्रेमाची शर्यत असतं, तसं नसतं. दादा काय म्हणतात, कारण का आता आधीपेक्षा आहे ना शर्यतीमध्ये खूप बदल झाले. कारण का आधी कुठेतरी व्हायच्या रागदोषावाल्या शर्यती, परंतु आता आहे ना शर्यती देखील करतात आणि पहिले देखील एकत्र होतात यामध्ये. कारण का आज आता प्रेमाचा संबंध देखील वाढत चालले त्या नंदीमुळे. आता बिनजोडला असं केलंय की कोणच सांगू शकत ना मी 1 नंबरला राहील. आज जिताचा, उद्या हाराचा, परत जिताचा. म्हणून प्रेमाने खेळायचा, सर्वांशी पैर करायचं, सर्वांशी खेळायचा. दादा पक्षाने आपल्याला नाते संबंध कसं वाढून दिलं आपले? माझं पहिलेपासून बैलगाडी क्षेत्रानं सगळ्यांना मी दादा मामा काकाच करतो. कारण का आज या नंदीमुळे आपल्याला पूर्ण महाराष्ट्र असं ओळखतं का आपला नंदी आणि आपला नंदीमुळे आपलं देखील नाव ना आपल्या गावाचं देखील होतं. काय म्हणणार विषय? हो, बैलांवर प्रेम पण असतं. त्या बैलाला भरवायला लागतं का ना, खाहीत नाही तो. मी 2 टाइम मी स्वतः भरवतो त्या बैलाला. मग तो त्याचा प्रेम आपल्याला दाखवतं काय आहे ते. दादा ज्या रीतीने आपण म्हणताना आपल्या घरातल्या सदस्यांची जेवढी आपण सेवा ज्या रीतीने करतो त्याच रीतीने आपण पक्षाला देखील आपण आपली सेवा करतो त्या पक्षाची. आणि दादा या व्यतिरिक्त पक्षा व्यतिरिक्त आता कोणता असा पक्षाच्या पावलावर पाऊल ठेवणारा नंदी तयार होते आपला? बालाजी, डबल राया आहे, माऊली आहे. नक्कीच दादा अशाच शर्यती विजय करत राहा आणि गुलालाचा मान मिळवत राहा. आपण भेट देऊ पुन्हा एकदा. अभिनंदन. आणि तुमचे पण चॅनेलला धन्यवाद. थँक्यू.